आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनेकर. नुकतेच शैक्षणिक वर्ष संपलं आहे आणि नवीन सुरू पण होत आहे. अवघ्या 2 महिन्यांवर 10वी-12वीचे निकाल लागणार आहेत. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय निवडलं पाहिजे, हे सर्व असंख्य प्रश्न त्याच्या मेंदूमध्ये घोगावत आहेत. परंतु या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. शिक्षण क्षेत्रात, क्लासेसच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या PFC क्लासेसचे संचालक पाटील सर यांच्याकडून. सर, EDTV मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. आता प्रश्न असा आहे की 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या. मी एक पालक म्हणून किंवा अनेक जण असे आहेत की डोक्यात असं वादळ उठलं की नेमकं मुलांनी काय करावं, कुठल्या दिशेला जावं. त्याही पेक्षा महत्वाचा असा प्रश्न आहे की एखादा क्लासेस लावायचा असेल, 10वी मुलगा झाल्यानंतर 11वी-12वीला क्लासेस लावायचे, तर त्यांना कसे लावले पाहिजे, काय निवडलं पाहिजे, काय सांगाल याबद्दल? 10वी नंतर क्लासेस निवडताना सगळ्यात पहिले पालकांनी जिथे आपण क्लासेस जॉईन करतोय तिथलं शैक्षणिक वातावरण कसं आहे हे बघावं. त्याच्यानंतर त्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक कोण आहेत, ते किती वर्षापासून आहेत, त्यांचे रिझल्ट कसे आहेत हे सगळं बघावं. आणि त्याच्यानंतर दिवसभरात विद्यार्थ्यांची तिथे एंगेजमेंट कशी होते. क्लासेस म्हणजे नुसतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा क्लास विद्यार्थ्यांनी अटेंड करावं हे नसावं. क्लासेस म्हणजे दिवसभरात विद्यार्थ्याला कोचिंगच्या नंतर पण त्याच्यावर किती लक्ष दिलं जाते, त्याच्याकडून किती गोष्टी करून घेतल्या जातात हे पालकांनी बघायला पाहिजे. नाही सर, आता पालक म्हणून मी स्वतः असेल किंवा ग्रामीण भागातले पालक येत असतील किंवा जालन्यातले पालक असतील, मी ज्यावेळेस शहराच्या आजूबाजूला फिरतो किंवा शहरात फिरतो त्यावेळेस मला मोठमोठे होर्डिंग दिसतात. रोज दैनिक काढलं की फुलपेज जाहिराती दिसतात. गावातून चक्कर मारली की जे खांब आहेत त्याच्यावर फ्लॅक्स लावलेले दिसतात. मग मी तो फ्लॅक्स निवडला पाहिजे, दैनिकाची जाहिरात निवडली पाहिजे का मोठं होर्डिंग निवडलं पाहिजे? आता ऑब्विसली बरेच कोचिंग क्लासेस स्वतःची ब्रँडिंग करतात, तो त्यांचा एक पार्ट आहे. पण आपण फ्लेक्स किंवा होर्डिंग किंवा न्यूज बघून नाही, तर आपण तिथे शिकवणारा शिक्षक आणि त्यांचे ऍक्च्युअल रिझल्ट हे 2 गोष्टी बघूनच आपण प्रवेश घ्यावा. तर शेवटी रिझल्ट पाहायचं म्हणजे नेमकं काय पाहायचं? तुमच्याकडे यायचं, शेवटी मला तुमच्याकडे यावं लागेल, क्लासेसमध्ये यावं लागेल, तुमची माहिती घ्यावं लागेल. पण मला तेवढा वेळ नाही आज. एक पालक म्हणून म्हणा किंवा विद्यार्थ्यांचं नातेवाईक म्हणून मी कुठल्या तरी बाहेर दिसणाऱ्या वातावरणावरच हा निर्णय घेतो. जर तुमच्याकडे येऊन निवडायचं असेल तर मग संस्थेत काय पाहिलं पाहिजे? संस्थेत तुम्ही विद्यार्थ्यांचं एकदा कोचिंग जॉईन करायच्या अगोदर तिथे असणाऱ्या शिक्षकांना एकदा भेटा. पण तिथे गेलं शाळेत किती ऍडव्हान्स मध्ये फी भरायला होतं. फीस क्लासेसचे लगेच तुमच्याकडे आलं, समजा तुमचे क्लासेस आहेत, मी तुमच्याकडे आलो, चला बसा, लगेच घरचा परिवार फॉर्म भरून घेणं, ऍडव्हान्स फी घेणं आणि मग एकदा तुम्ही तिथं अडकले, पालक म्हणून अडकले, मग अडकले, हे सगळं तपासलं असताना कसं काय करायचं? तुम्ही बरोबर सांगताय, रजिस्ट्रेशन जरुरी आहे. पण फीस भरायच्या अगोदर विद्यार्थ्यांनी कमीत कमी 8 दिवस तिथे जाऊन डेमो बघावा. तिथला मॅथ्सचा शिक्षक कोण आहे, फिजिक्सचा टीचर कोण आहे, बायोलॉजीचा टीचर कोण आहे, आणि त्याच्यानंतरच त्याने फीस भरावी आणि पुढचा निर्णय घ्यावा. सर, सगळ्याच ठिकाणी असं होत नाही ना की आधी डेमो बघा, 8 दिवस या. एकदा विद्यार्थी तो तिथं गेला, त्यानं प्रवेश घेतला त्या क्लासेसच्या इमारतीमध्ये की तो त्यांचाच झाला किंवा येण्या प्रकारे त्याला आपल्याकडे थांबवून घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. जी रजिस्ट्रेशन फीस आहे सर ती नॉमिनल आहे, राईट. जर नॉमिनल फीस जरी भरली तरी 8 दिवसात विद्यार्थ्याला तिथलं बॅकग्राऊंड कळतं की मला इथल्या शिक्षकांचं लेवल काय आहे, हे मला नीट सारख्या परीक्षेत किंवा JEE सारख्या परीक्षेत तिथपर्यंत घेऊन जातील की नाही. विद्यार्थ्याला 8 दिवसात किंवा 10 दिवसात थोडंसं आयडिया येऊन जाते. ह्याच अनुषंगाने प्रश्न आहे की जालन्यात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संस्था चालू PFCच्या नावानं, पण आता अजूनही मागच्या 10-12 वर्षापेक्षा आता थोडा कल कमी झाला, पण जालन्यातून विद्यार्थी बाहेर जाण्याचा कल जास्त वाढला. मग ते एक आपल्याकडे डोक्यात भरलेले कोटा कोटा कोटा, आता ते कोट्याचं काय असं तो वेगळा भाग आहे. पण काय जातात हे विद्यार्थी बाहेर? ऍक्च्युली तुम्ही जसं बोललात, पालक फक्त न्यूज कोणाचे जास्त येतात, होर्डिंग्स कोणाचे जास्त लागतात किंवा सोशल मीडियावर कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त हे बघतात. आणि
बरेच पालक बाहेर जायच्या मागचं कारण फक्त स्वतःचं स्टेटस दाखवायसाठी, की माझा मुलगा कोट्याला अभ्यास करतो, नांदेडला अभ्यास करतो किंवा छत्रपती संभाजीनगरला अभ्यास करतो. ऍक्च्युली तिथले शिक्षक आणि इथले शिक्षक सारखेच आहे, स्टडी मटेरियल तेच आहे, सिलेबस तोच आहे, वातावरण तेच आहे. फक्त एक स्टेटस दाखवायला पालक बाहेर जातात, जे चुकीचं आहे. जर विद्यार्थ्यात कॅपॅसिटी असेल तर गेल्या 4 वर्षात जर बघितलं तर जालना जिल्ह्यातून पण IIT JEE आणि नीटचे विद्यार्थी आपल्या शहरात राहून रिझल्ट आले सर. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी फक्त विद्यार्थ्यातलं त्या कोचिंग वाल्यांनी विद्यार्थ्यातलं पोटेन्शियल बघितलं आणि त्यांच्याकडून रिझल्ट आणला. त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यात पोटेन्शियल असेल तर तो कुठे जरी गेला तरी त्याचा रिझल्ट येईल, आणि नसेल तर त्याला त्याचा रिझल्ट कोणी सांगू शकत. केवळ पालकांनी स्टेटस म्हणजे माझा विद्यार्थी तिथं शिकतोय त्याच्यासाठीच ते केलेलं आहे. शिक्षण तिथलं आणि इथलं एकच आहे. सगळं कोट्याला किंवा दिल्ली मुंबईला कुठे जायचे सर. आज जालन्यामध्ये आपल्याकडे IIT शिकवणारा, मॅथ्स शिकवणारा IIT नाही, फिजिक्स शिकवणारा IIT नाही, बायोलॉजी शिकवणारा कोट्याच्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून आलेला आहे. मग तिथला शिक्षक जर इथे आहे त्याच गोष्टी इथे भेटतात, मग तिथे जाऊन वेगळा तर रिझल्ट येणार नाही. दुसरा एक असा प्रवाह सध्या सुरू झालेला की क्लासेस सोबतच तशी वसतिगृह म्हणा किंवा निवासाची व्यवस्था, तर काय आवश्यक आहे? आवश्यक आहे सर. कशा पद्धतीने? आजकाल जर विद्यार्थ्यांचं आपण ओव्हरऑल बघितलं तर घरी राहणारा विद्यार्थी जास्तीत जास्त मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया या गोष्टीमध्ये इन्फ्लुएन्स्ड आहे. जर विद्यार्थी आमच्याकडे किंवा कुठे जरी गेला, रेसिडेन्शियल कॅम्पस मध्ये राहिला, तर त्याच्यावर आपण थोडंसं या सोशल मीडिया आणि मोबाईलचं रिस्ट्रिक्शन करून त्याच्याकडून अभ्यास करून घेऊ शकतो. आम्ही सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या पण अंगेज नाही, पण त्याला एक लिमिट असली पाहिजे. जर रेसिडेन्शियल स्कूलमध्ये किंवा आमच्या सारख्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी राहिला तर त्याचं सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं नियोजन आमच्याकडे असतं. त्याच्यामुळे बाहेर राहिलेलं बरंच नाही सर. बाहेर राहिलं तुम्ही या तुमच्याशी थोडं सहमत नाही वाटत मला, कारण घरी जर असेल तर मोबाईल किंवा कोणाचं न कोणाचं तरी त्याच्यावर कंट्रोल असतं. बहीण पाहिजे, भाऊ पाहिजे, वडील पाहिजे, आई पाहिजे, हे काय पाहायला विचारते. पण जेव्हा तुमच्याकडे वसतिगृहात येईल किंवा कुठल्या वसतिगृहात तू जाईल तेव्हा कंट्रोल असेच कारणच नाही. तू त्याच्या रूम मध्ये काय करतोय सर. आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोबाईल अलाउडच नाही. त्यांना जर काही ऑनलाईन काही गोष्टी बघायच्या असतील तर आमच्याकडे कॉम्प्युटर लॅब आहे. आमच्याकडे विद्यार्थ्यांना मोबाईल अलाउड नाही. आणि तुम्ही म्हणताय की एक गोष्ट अशी पण आहे की जर घरी विद्यार्थी असेल आणि तुमचा त्याच्यावर कंट्रोल असेल तर 100% त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्ही जर वैयक्तिक लक्ष दिलं तर रिझल्ट तिथून पण येऊ शकतो. म्हणजे वसतिगृह असलं तरी त्याची अडचण नाही, उलट ते मुलांसाठी चांगला. आणि घरी तुम्ही जसं म्हणताय, जर पालकांनी पूर्ण लक्ष दिलं, जर पालक लक्ष देतोय की त्याचा अभ्यास कसा चाललाय, मोबाईलचा यूज काय होतोय, सोशल मीडियाचा, तर घरी पण होऊ शकतो विद्यार्थ्याचा अभ्यास. सध्या क्लासेसचे हॅमरिंग, कॉलेजच्या ऍडमिशन साठीचे हॅमरिंग, अशामध्ये पालक गुदमरून जातात का, काय वाटते? म्हणजे तुमचा जो एकंदरीत अभ्यास आहे, पालक किंवा विद्यार्थी त्यांच्या डोक्यात करिअर कसं निवडावं ह्या अडचणी आहेत असं वाटतंय का? सर, सध्याचा पालक खूप कन्फ्यूज आहे. कारण सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांना, पूर्वी विद्यार्थी लोकांकडे येऊन विचारायचे, अनुभव घ्यायचे. आता विद्यार्थ्याला कोणाची गरजच नाही सर. आजकाल मोबाईलवर प्रत्येक गोष्टीचं डिटेल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला भेटतं. आणि ते भेटल्यामुळे ज्याच्यात कॅपॅसिटी तो पण विद्यार्थी मोठी स्वप्न पाहतो. पण आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी स्वतःची कॅपॅसिटी ओळखावी आणि मग त्या फील्डला जावं. जर विद्यार्थ्यांनी स्वतःचा इंटरेस्ट आणि स्वतःची कॅपॅसिटी ओळखली आणि त्या फील्डला गेला तर तो यशस्वी होणार. त्याच प्रश्नाला एक दुसरा प्रश्न आहे की स्वतःची कॅपॅसिटी ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं, काय केलं पाहिजे? सर, आपल्याला माहिती आहे प्रत्येक फील्डला जायला आता एक एंट्रन्स एक्झाम आहे. यस, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर इंजिनिअरिंग फील्डला जायचं असेल तर तुम्हाला जेईची एक्झाम क्रॅक करावं लागते, जिचा बेस आहे तुमचा मॅथ्स. तुम्हाला जर मेडिकल फील्डला जायचंय तर तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागते, त्याच्यात आहे तुमचा बायोलॉजी बेस. जर तुम्हाला त्या विषयात आवड आहे, त्या विषयात तुम्ही छान करू शकता, तर तुम्ही त्या फील्डला जायला पाहिजे. आता 2 महिन्यांना लगेच तुम्ही जे सांगितलंय की आयुष्याच्या वळणावरचं महत्वाचं ठिकाण म्हणजे 10वी-12वीची परीक्षा, कारण तिथूनच प्रत्येकाच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते किंवा प्रत्येकाचे ध्येय धोरण ठरवणारा टप्पा म्हणजे 10वी-12वी.
तर 10वी-12वी नंतर काही करिअरच्या काय संधी आहेत की जे सामान्य माणसाला म्हणजे एखाद्या ग्रामीण कुटुंब घरातील माणूस असेल ज्याच्या पालकांचं उत्पन्न 15-20 हजाराच्या जवळपास असते, अशा विद्यार्थ्यांसाठी काही कोर्सेस वगैरे काय आहेत? सर पुढच्या ज्या संधी आहेत मग ती नीट करून MBBS म्हणा किंवा BDS म्हणा किंवा BMS म्हणा किंवा JEE करून IITचं कॉलेज म्हणा, IIIT म्हणा, VIT म्हणा, बिट्स पिलानी म्हणा, इथे जायला पैसा लागत नाही. ज्याचं मंथली इन्कम 15,000 असेल किंवा 10,000 असेल तसा विद्यार्थी पण या परीक्षेत फक्त स्वतःच्या गुणवत्तेवर सिलेक्ट होऊन तिथे जाऊ शकतो. सर अजून पण सांगतो, ज्या विद्यार्थ्याला मोठं व्हायचंय किंवा चांगल्या कॉलेजला जायचंय त्याला पैसा कधीच मध्ये येत नाही. सर तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मेडिकलच्या लाखापेक्षा जास्त सीट आहेत, मग आपल्या विद्यार्थ्याला तर एकच सीट पाहिजे. JEE मध्ये लाखो सीट्स आहेत सर, चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला लाखो सीट आहेत. फक्त आपण जर 2 वर्ष चांगला अभ्यास केला आणि क्वालिफाय झालो त्यांच्या कट ऑफ मध्ये तर आपल्याला तिथे पैसे भरावे लागत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही PFC क्लासेसच्या माध्यमातून हे सगळं शैक्षणिक वातावरण पाहत आहे, संस्था असेल, स्वतःच तुमचे इन्स्टिट्यूट असेल, सध्या कसं वातावरण, शैक्षणिक वातावरण म्हणजे मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत आजचं वातावरण गढूळ झालंय, चांगलं आहे, स्कोप देणार आहे? आताचं वातावरण खूप छान आहे सर, कारण ग्रामीण भागातला जो पालक मुलींना शिकवत नव्हता तो आता मुलींना शिकवायला लागलाय, कारण त्यांना कळालंय शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. ग्रामीण भागातला पालक ज्याची स्वप्न खूप छोटी होती की विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं, पोलीस व्हावं, आर्मीमध्ये जावं, तो पालक आता बाहेर यायला लागला. त्या पालकाला पण कळालं की आपला पण मुलगा वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकतो. आणि नुसतं मेडिकल इंजिनिअरिंग नाही सर, आपल्याकडे अशा 100 प्रकारचे अपॉर्च्युनिटीज आहेत की जिथं विद्यार्थी आपलं भविष्य बनवू शकतात. पण सर रोज शैक्षणिक संस्था यायला लागल्या. जालना जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर मागच्या 4 वर्षामध्ये 10-12 बाहेरच्या शैक्षणिक संस्था आल्या CBSE पॅटर्न घेऊन, आणि मग त्यांचे ते गलेलठ्ठ फी, त्यांचं ते नुसतं दिखावा म्हणजे टाया बांधून माझं पोरगं सूटबूट घालून तिथे गेलं पाहिजे, असे तर दिखावा आहे. ह्याच्यामुळे काही वातावरण खराब झालंय का? मी पण या गोष्टीवर एक प्रकाश असा टाकेल की शाळा तुम्ही कोणती पण निवडा, अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. राईट, सगळ्या CBSE स्कूल मध्ये, स्टेट बोर्ड मध्ये सिलेबस सारखाच आहे, फक्त आपण त्याच्यातून आउटपुट किती घेतोय ते इम्पॉर्टंट आहे. आणि यावर्षी तर सरकारने इतकं छान केले की पहिलीपासूनच CBSE पॅटर्न येतोय. जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये CBSE शिकायला भेटते म्हटल्यावर तुम्हाला मोठ्या शाळेत जायची गरजच नाही. मे बी 2-3 वर्षानंतर जसं पंजाब, बऱ्याच स्टेटमध्ये पहिल्यापासून CBSE स्कूल चालतात, तसं जर आपल्या राज्यात झालं तर आपल्याला या मोठ्या शाळेत जायची गरजच नाही, आपल्याला सरकारच्या शाळेमध्ये CBSE पॅटर्न मध्ये शिकायला भेटेल. नाही मग CBSE पहिलेपासून झालं तर चांगलीच गोष्ट, पण क्लासेस वाल्यांचं कसं होईल नंतर? नाही, ऍक्च्युली एका गोष्टीवर मी प्रकाश टाकतो सर, कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन शाळावाली नाही करून घेऊ शकत सर, हे फॅक्ट आहे. शाळेतला जो शिक्षक आहे तो बोर्ड लेवलचं किंवा शाळा लेवल, कॉलेज लेवलचा करून दिलेला अभ्यासक्रमच तो पूर्ण करू. नीट आणि JEEचं प्रिपरेशनला तुम्हाला कोचिंग शिवाय ऑप्शन नाही. वी आर कोच आणि ते शिक्षक आहे. कोच मध्ये शिक्षकामध्ये फरक आहे. आम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करून घेतो सर. एकंदरीत सध्याचं वातावरण, शैक्षणिक वातावरण अत्यंत चांगलं आहे असं आहे. ते होते PFC क्लासेसचे पाटील सर, ज्यांनी 10वी-12वी नंतर कसं मार्गदर्शन घ्यायचं, आजच्या पालकांची परिस्थिती काय आहे, या सर्व विषयांना हात घातलाय आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये बरेच काही विचार घोंगावत होते ते क्लिअर केले आहे. सर तुम्ही आमच्या वाचकांसाठी महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.